ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, बायबलचं प्रत्येक पान आपल्याला वेगवेगळ्या लोकांची गुण वैशिष्ट्ये समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे बायबल आपल्या समोर ठेवत आहे. असे काही व्यक्ती की ज्या व्यक्तींना लिहिता वाचता आणि बोलता देखील येत नव्हतं, अशा लोकांना व्यक्तींना परमेश्वराने त्याची सुवार्ता पसरवण्यासाठी निवड केली. काही लोकांच्या मनामध्ये भीती होती, त्यांच्या अंगावरती शहारे यायचे, थरकाप उडायचा. अशा लोकांना प्रभू येशूने उंच स्थानावरती नेऊन ठेवलेलं आहे, कारण प्रभू येशूची योजना काहीतरी वेगळी होती. आणि अशा या सर्व जमावामध्ये या लोकांच्या चेहऱ्यामध्ये एक चेहरा नेहमी आपल्याला उठून दिसतो की ज्याचा नेहमी देऊळ माता सन्मान करते, वाहवा करते. तो चेहरा, ती व्यक्ती म्हणजे संत पेत्राचा चेहरा ही देऊळ माता आपल्या समोर का ठेवत आहे? कारण पेत्राचं जर जीवन पाहिलं तर आपल्याला समजेल की पेत्रा हा शिकलेला नव्हता, हा साधा सुद्धा मासेमारी करणारा कोळी होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यामध्ये असं काहीतरी विलक्षण शक्ती पाहिली की समाजामध्ये मोठा झाल्यानंतर पुढे भविष्यामध्ये हा माणसे धरणारा व्यक्ती होणार आहे. माणसांना परमेश्वराकडे वळवणारा व्यक्ती होणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्याची निवड करतो. आणि हाच तो पेत्र ज्याच्या मनामध्ये भीती होती किंवा 2 किंवा 4 लोकांसमोर बोलण्यासाठी त्याची हिंमत नव्हती, हाच पेत्र पवित्र आत्मा येता बरोबरच 4000 लोकांसमोर पहिल्यांदा उभा राहतो, मोठ्याने भाषण करतो. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू सारखे क्रूसावरती मृत्यूचे जीवन किंवा क्रूसावरती मरण पत्करतो. अशा प्रकारचे संत पेत्र जणू काही सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये कोरतो. आज देऊळ माता परत एकदा संत पेत्राची आठवण करून देत आहे. व संत पेत्र म्हणजे चेर आलीच. संत पेत्राचे स्थान देण्यात आलेलं होतं. तो हा खडक आणि या खडकावरती मी माझी ख्रिस्त सभा उभारणार आहे, हे आश्वासन जे प्रभू येशू ख्रिस्ताने संत पेत्राला दिलेलं होतं, त्याची आठवण आज देऊळ माता करत आहे. म्हणजे संत पेत्राबरोबरच जे संत पेत्राचे स्थान देण्यात आलेलं होतं त्याची आठवण करत आहे. पण ते संत पेत्राला स्थान कशासाठी दिलं आलेलं? त्याच्या विश्वासामुळे. कारण संपूर्ण 12 शिष्यामध्ये संत पेत्र हा असा एक शिष्य होता, तो नेहमी छाती पुढे करून प्रभू येशूसाठी काही करण्यासाठी तयार होता. प्रभू येशूच्या बरोबरीने जाणारा तयार होता. पण शेवटी जेव्हा त्याचा पाय घसरतो, प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, तेव्हा तो ढसा रडतो, प्रभू येशूकडे परत येतो आणि परत त्याच्या मिशन कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतो. म्हणजे हा शिष्य हा साधा सुद्धा शिष्य होता. तो पाप करतो, तो पडतो, परंतु तो खचून जात नाही. आणि त्याच्या केवळ विश्वासामुळे आज संत पेत्र त्या उच्च स्थानावरती आहे. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने संत पेत्राचे सर्वांसमोर वाहवा केलेली आहे की खरोखरच सर्व लोकांमध्ये तो ख्रिस्ताचा पुत्र म्हणजे परमेश्वराचा पुत्र जो जिवंत ख्रिस्त आहे त्याला तो ओळखलेला आहे. आणि म्हणूनच आज देवमाता या संत पेत्राची आठवण करत आहे, त्याची वाहवा करत आहे, त्याला मानवंदना देत आहे. पण तो या पेत्राकडे आपण गोष्ट एक शिकू शकतो की परमेश्वर नेहमी या वाकड्या लाईनीवरती सरळ लिहू शकतो. परमेश्वराला अशक्य अशी काही गोष्ट नाही. ज्या साध्या सुद्धा पेत्राला परमेश्वराने निवडले आणि एवढं उंच केलं, तोच परमेश्वर आपल्या देखील मधून एक कलाकृती निर्माण करू शकतो, मास्टरपीस निवडून करू शकतो आणि आपला देखील उपयोग त्या मिशन कार्यासाठी वापरू शकतो. ज्याप्रमाणे संत पेत्राने न चुकता परमेश्वराच्या प्रेमाची सुवार्ता सर्वत्र पसरवलं, त्याच्या मिशन कार्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेतला, त्याच पेत्राच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण ख्रिस्ताचं अनुकरण करूया. विशेष म्हणजे पेत्राप्रमाणे न निराश होता, न खाली पडता परत उठून परत त्याच जोमाने विश्वासाने आपण आपलं मिशन कार्य व्यवस्थित चालू ठेवलं पाहिजे. आज संत पेत्राचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये घेऊया, त्याचप्रमाणे ख्रिस्ताकडून आपण स्फूर्ती घेऊया व आपल्या त्याच्या मिशन कार्यामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेऊन संत पेत्राप्रमाणे आपण देखील आपलं जीवन त्या खडकावरती, जे खडक म्हणजे ख्रिस्त आहे, त्या ख्रिस्तावरती आपण उभारण्याचा प्रयत्न करूया.